नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जीवा नंदिनीला घास भरवत असतो. घरातील प्रत्येकाच्या नावाचा एक एक घास असा तो नंदिनीला भरवत असतो. आता जीवा म्हणतो की आता हा जीवाचा असा म्हणतो आणि तो थांबतो. तो हात थोडा पाठीमागं घेतो तर नंदिनी त्याला म्हणते, काय झालं जीवा, तुम्हाला काय वाटलं, तुमच्या नावचा घास मी खाणार नाही आहे का? तेव्हा जीवाला खूप आनंद होतो आणि जीवा त्याचा नावचा घासही नंदिनीला भरवतो. आता बघता बघता वरण भात पूर्ण संपलेला असतो. नंदिनीच्या ओठांना भाताचा एक शीत चिकटलेला असतो. तर जीवा तिला दाखवत असतो, हे बघ ना, तुझ्या तिथे तिथे काहीतरी लागलंय. तेव्हा नंदिनी म्हणते, काय, कुठे? तिला काहीच समजत नाही. तेव्हा म्हणतो, हां थांब तू, मीच काढून देतो. आणि तो तिच्या ओठांजवळचा तो भाताचा शीत हळूच काढतो आणि तिला दाखवतो, हे बघ, हे लागलं होतं. झाला ना आता वरण भात खाऊन बघ, हे घे पाणी पी थोडं, असं जीवा नंदिनीला म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय सांगायचं जीवा, ह्या सगळ्या टेन्शनमध्ये एवढा भुकेचा खड्डा पडला होता ना पोटात, पण काही समजलंच नाही. पण बघा आता मी सगळा वरण भात संपवला आणि आता कुठं माझी भूक शांत झाली. आता जीवाला त्याच्या बाबांचे शब्द आठवत असतात की त्याचे बाबा बोललेले असतात, तुम्हीच तुमचा वरण भात शोधा. तो म्हणतो, मला माहिती नाही मी तुझा वरण भात आहे की नाही, पण मी तुला असं उपाशी कधीच नाही झोपू देणार. तोपर्यंतच नंदिनी पाणी पिते आणि उठून उभी राहते. जीवाही तिच्यासोबत उभा राहतो. आता जीवा नंदिनीला विचारत असतो, नंदिनी मला एक गोष्टीचं उत्तर दे. अगं तू या 24 तासात असा कुठला पुरावा आणणार आहेस, असं काय शोधणार आहेस तू? तेव्हा नंदिनीही आता त्या विचारातच गुंगलेली असते. आता दुसरीकडे सगळा स्वयंपाक झालेला असतो आणि ही चौघेही जेवायला बसलेली असतात. जेवणाचं एक ताट बनवलेलं असतं, पण पार्थ थोडा अपसेट असतो. तेव्हा काव्या त्याला म्हणते, देशमुख काय झालंय? तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आत्ताच मी घरी फोन केला होता, पण आई थोडीशी अपसेट वाटली. मला असं वाटतंय घरी तरी काहीतरी झाले, काहीतरी प्रॉब्लेम नक्की झालाय. तेव्हा काव्य आता म्हणते, म्हणजे काय झाले घरी? तेव्हा त्या मावशी आता म्हणतात, तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना घरचे, ते घरीच ठेवा. आता जेवायला वाढले ना ते पहिले जेवून घ्या. आता काव्याने जेवणासाठी एकच ताट बनवलेलं असतं, तर ते ताट पार्थ घेतो. काव्य त्याच्या हातातून ते ताट ओढून घेते आणि म्हणते, ओ देशमुख, हे ताट मी माझ्यासाठी बनवले, हे तुम्ही नाही खाऊ शकत. तुम्हाला जेवायचं आहे ना तर तुम्ही तुमचं दुसरं ताट बनवा. तेव्हाच आता त्या मावशी ओरडायला लागतात, काय चाललंय तुमचं? का मांजरा मांजरीसारखं फिसकरता एकमेकांवरती एका ताटावरून? हे बघा, मला काय वाटतंय, नवरा नवरी नवीन आहात ना तुम्ही? मंगळसूत्रही आता सुलट झाले, तर एका ताटात नवकोरं जोडपं आहे तर एका ताटामध्ये जेवा. तेव्हा आता पार्थ तर मनातून खुश झालेला असतो, पण तो म्हणतो, नाही नाही, एका ताटात मी नाही जेवणार. तेव्हा काकू म्हणतात, गपचूप गपचूप जेवायचं एका ताटामध्ये. तेव्हा काव्या म्हणते, नाही हो काकू, आम्ही नाही जेवू शकत एका ताटात. नाही जेवणार म्हणजे नाही जेवायला काय झालं, मला सांगितले माझ्या धन्यानी सगळं, गपगुमाने एका ताटात जेवायचं. तेव्हा काव्या आता ताटातली एक भाकरी घेते, त्याचे 2 भाग करते. अर्धी अर्धी भाकरी 2 बाजूंना ठेवते आणि वांग्याची भाजी असते तीही अर्धी अर्धी करते. तेव्हा आता मावशी म्हणतात, काय केलंस ग तू हे? तेव्हा काव्या म्हणती, हे तुझं आणि हे माझं. तेव्हा मावशी म्हणतात, संसारात तुझं माझं असं काही नसतं, जे काही आहे ना ते आपलं असतं. काय गं, नवरा बायको आहात ना तुम्ही, मग हे असं काय करतेस? मला खरं सांगायचं तर ना, तुम्ही दोघं नवरा बायको आहात याच्यावरती संशय येतोय. तेव्हाच आता काव्या म्हणते, काय हो काकू, तुम्ही का सारखं आमच्या नात्यावरती संशय घेताय? हे बघा, गळ्यात मंगळसूत्र दिसतंय ना तुम्हाला? तेव्हा काकू म्हणतात, अगं ते गळ्यात मंगळसूत्र घातले ते कुणाच्या नावाचं आहे सांग बरं. तेव्हा आता मावशी म्हणते की तुम्ही दोघं नवरा बायकोच आहात ना, मग ते सिद्ध करा. तर पार्थ म्हणतो, काय सिद्ध करा? मग आता ते सिद्ध कसं करायचं? तेव्हा काव्या म्हणते, काय करायचं? तेव्हा आता त्या काकू म्हणतात, एकमेकांना घास भरवा. तेव्हा काय म्हणते, घास काय भरवायचा? हे बघा, हे मंगळसूत्र आहे ना, हे दिसतंय ना मला त्यांच्या नावाने घातले ते, मग आता सिद्ध काय करायचं आहे? मावशी म्हणते, गपगुमान सांगितले ना ऐकायचं, गपगुमान घास भरव त्याला. खरं तर पार्थच्या मनात आता उकळ्या फुटत असतात, पण तो म्हणतो, हां हां, मला काही प्रॉब्लेम नाही, मी भरवू शकतो, मी भरवते यांना घास. तेव्हा काव्या म्हणते हळूच, घरी चला देशमुख, सांगते तुम्हाला काय ते. पार्थ म्हणतो, गुपचूप खा ना, भरवतोय ना आता तुम्हाला. तेव्हा तो हळूच एक भाकरीचा तुकडा घेतो आणि काव्याला भरवतो. तेव्हा आता तर त्या काकू म्हणतात, तू काय बघतेस, चल तू पण घास भरव त्याला. तेव्हा काव्याच्या मनात तर काही नसतं, पण तरीही काव्याला ऑप्शन नसतो. काव्या एक भाकरीचा तुकडा घेते आणि पार्थला घास भरवते. तेव्हा आता मंदिरामधली घंटा वाजते आणि मावशी म्हणतात, घंटा वाजली? तेव्हा पार्थच्या मनातील घंटा वाजलेली असते. पार्थ म्हणतो, काय तुम्हाला ऐकायला आलं? हे पोरा, काय म्हणतोयस तू हे? अरे आज श्रावणातला 3रा सोमवार नाही का, मग ती मंदिरातली घंटा वाजली वाटतं, अशा त्या मावशी म्हणतात. मग आता पार्थ म्हणत असतो, मनातच खूप खुश झालेला असतो, म्हणतो, अरे वा वा वा,
किती छान! श्रावणी सोमवार आहे, मंदिरात न जाता देव मला पावला म्हणायचा. तेव्हा आता जीवा इकडे नंदिनीला विचारत असतो, की नंदिनी बोल ना, सांग ना मला असा काय पुरावा तू शोधणार आहेस? नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात मला सांगशील का तू? असा कुठून पुरावा आणणार आहेस तू या 24 तासात? असा जीवा आता नंदिनीला विचारत असतो. आता नंदिनी म्हणत असते, की ते माझं मी पाहून घेईल. जीवा म्हणत असतो, अगं वसुहत्याचं सत्य तू सगळ्यांसमोर आणणार आहेस ना, पण मला तुझी मदत करायची आहे. तू सांग ना मला, मी खरंच तुला मदत करेल. तेव्हा आता नंदिनी म्हणते, नाही जीवा, ही लढाई माझ्या एकटीची आहे आणि ती मला एकटीलाच लढू द्यात. तुम्ही पाहिलंत ना आता बाबा माझ्यावरती कसे ओरडलेत ते. त्यामुळे मला याच्यात कोणालाच ओढायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज शांत राहा. तुम्ही काहीही करू नका. जे काही करायचं आहे ना ते माझं मी करेल. तेव्हा जीवा म्हणत असतो, प्लीज नंदिनी तू असं नको करू. करू देत ना मला तुला मदत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, बघितलंय बाबा माझ्यावरती खूप चिडलेत आणि मला नाही वाटत की माझ्यामुळे बाबा तुमच्यावरही चिडतील. तेव्हा आता दुसरी रम्या आणि वसुहत्या दोघीही बोलत असतात. रम्या म्हणत असते, आई या 24 तासात अशी ही नंदिनी काय दिवा लावणार आहे गं? असा काय पुरावा शोधून आणणार आहे या 24 तासात? मला तर नाही वाटत की ती या 24 तासात काही करू शकेल आणि या 24 तासातले 4 तास तर आत्ताच उलटून गेलेत. रम्या वसुहत्याला म्हणत असते, आई तू एक चाल तर खूप छानच खेळलीस. तेव्हा वसुहत्या म्हणते, हो गं, तिच्या एक पाऊल आपल्याला पुढंच राहावं लागणार आहे. तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. मूर्ख मुलगी आहे का ती? तिला काय वाटलं की दीपकचा नंबर मी माझ्या मोबाईलमध्ये तसाच ठेवेल का? मी मुद्दामच दीपकचा नंबर तिला दाखवला होता आणि जेव्हा खाली जायचं तेव्हा मी तो नंबर डिलीट करून टाकला. बावळट मुलगी आहे का ती? तिला काय माहिती ती कोणाशी पंगा घेते ते? तेव्हा रम्या म्हणत असते, आई तू आता काय करणार आहेस सांगशील का मला? ते तू बघशीलच रम्या. उद्याचा दिवस असा आहे ना की उद्या मी असं काही करणार आहे की ती नंदिनी इथून पुढं माझ्या नादालाही नाही लागणार. तिला काय माहिती की तिनं कोणाशी पंगा घेतलाय. तू बघशीलच उद्या मी काय करते ते. इकडे दुसरीकडे काव्य आणि पार्थचं जेवण झालेलं असतं आणि पार्थ अंगणातच फेऱ्या मारत असतो. तो विचार करत असतो की मी घरी फोन केला होता पण आई थोडीशी अपसेट दिसली. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. पण तो प्रॉब्लेम काय झाला असेल? तो विचार करत असतो की आता सकाळी लवकरच उठून आपल्याला निघावं लागेल. तेव्हाच आता तिथं काका येतात आणि काका म्हणतात, काय रे पोरा काय झालं? कसला विचार करतोयस? तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही काका, थोडा घरचा विचार करत होतो. घरून फोन आलेला ना, मला असं वाटतं की घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा ते काका म्हणतात, अरे काय आक्रीतच आहे की तुझी कारभार येईन इथं तुझ्याबरोबर असताना तू काय घरचा विचार करतोयस? तेव्हा पार्थ म्हणतो, अक्रीत म्हणजे? तेव्हा ते काका म्हणतात, नवल. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना काका, अहो बरं झालं मी त्यांच्यासोबतच आहे. जर मी घरी असतो आणि त्या एकट्याच इथं अडकल्या असत्या आणि दरड कोसळली असती ना तर रात्रभर बघा त्यांनी माझं डोकंच खाल्लं असतं. तेव्हा ते काका म्हणतात, अरे या बायका असतातच अशा, आमची कारभारी नाही का? अहो लय डोकं खाते, म्हणूनच मी दिवसभर काम करतो आणि परत मस्त पत्त्यांचा डाव मारतो. लय किरकिर करते हो ही बाई. तुम्हाला खरं खरं सांगू का माझ्या आयुष्यातली एक गोष्ट? तेव्हा पार्थ म्हणतो, काय बोला की. त्यावरच आता काका म्हणतात, अहो मी तर अस्सल बेवडा, दिवसभर काम करायचो आणि डुलत डुलत संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचो. तेव्हा पार्थ म्हणतो, काय? अहो काकू एवढ्या आगाऊ असताना तुम्ही दारू प्यायचा आणि त्या एवढं सगळं सहन कशा करायच्या? तेव्हा काका बोलतात, अहो खरी गंमत तर पुढे आहे. तेव्हाच पार्थ आता म्हणतो, काका या काकू तर एवढ्या आगाऊ आहेत, तुम्ही एवढं सगळं सहन कसं करता हो? तेव्हा ते काका म्हणतात, अहो ती आगाऊ नाही आहे, खरं तर माझ्या सांगात जास्त मस्ती आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, काय कसं काय? तेव्हा ते म्हणतो, अहो सांगितलं ना तुम्हाला, दिवसभर मी काम करतो आणि संध्याकाळी सगळे पैसे जुगारात घालवतो. अहो एकदा काय झालं माहिती आहे का तुम्हाला? असंच एकदा खूप दारू प्यायलो आणि घरी आलो आणि ही माझी कारभारी बसली की बाटली घेऊन माझ्यासोबत प्यायला आणि मला म्हणते कशी, दारूच प्यायची ना, चला दोघं मिळून पिऊ. पार्थ म्हणतो, काय दारू प्यायली? आणि तेव्हापासूनच ठरवलं की इथून पुढं मी अजिबात दारू पिणार नाही, या बाटलीला हातसुद्धा लावणार नाही. तेव्हा आता पार्थ म्हणतोस, अरे वा मस्त आयडिया लढवली की तुमची दारू सोडायला काकूने. तेव्हा ते काका म्हणतात, हो. तेव्हा पार्थ म्हणतो, मस्त आहे तुमची जोडी हां. तेव्हा ते काका म्हणतात, नाही 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 नाही, जोडी आमची कमाल नाही आहे, खरं तर तुमची जोडी कमाल आहे. आम्ही बघितलं की भांडणातून तुमचं प्रेम कसं दिसत होतं ते. तेव्हा पार्थ आता म्हणत असतो, अहो आमचं ते फिसकरलेलं मांजर आहे ना ते सारखं फिसकरतं माझ्यावर कधीतरी. तेव्हा काका म्हणतात, अहो फिसकरण्यातनंच तर प्रेम वाढतं ना. आता इथे दुसरीकडे सकाळची वेळ झालेली असते आणि वसुहत्या देवासमोर उभी राहिलेली असते. तिला आठवत असतं की नंदिनीनं 24 तास घेतलेले आहेत. ती थोडा विचार करत असते आणि हातामध्ये राखी असते. तेवढ्यातच विक्रम तिथे येतो. तेव्हा विक्रम आता नमस्कार करतात देवाला आणि म्हणतात, अगं ताई काय झालंय तुला? आज तुझ्या डोळ्यात पाणी का? तेव्हा
काय झालंय? आजचा दिवस तर इतका छान आहे आणि तू अशी नाराज का आहेस? अगं, आजचा दिवस रक्षाबंधनाचा आहे. हे बघ मी कसा सजून धजून बसलोय. तू मला कधी राखी बांधणार आहेस? केव्हाची वाट बघतोय मी. तेव्हा वसवत्या त्याला म्हणते, हे बघ मी पण हातात राखी घेऊनच थांबली आहे मी तुझ्यासाठी. मी आता बांधणारच होते तुला राखी. विक्रम म्हणतो, हो हे सगळं ठीक आहे, पण तू असे डोळ्यात अश्रू घेऊन का उभी राहिली आहेस? काय झालं तुला? तेव्हा आता वसवत्या मनातच म्हणत असते, विक्रम आज मी तुला राखी बांधणार आहे, पण इथून पुढं तू फक्त माझीच रक्षा केली पाहिजेस, त्या नंदिनीची नाही. तेव्हा विक्रम आता म्हणत असतो, बोल ना वसुताई, शांत का झालीस तू? कसला विचार करतेस? आणि हे बघा प्रेक्षकांनो, आजचा भाग हा इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. खूप लोक व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईकही करत नाहीत आणि चॅनेलही सबस्क्राईब करत नाहीत. मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत. इकडं काव्य आणि पार्थ जायला निघालेले असतात आणि काकू त्यांना म्हणतात, अगं तू अशी कशी चालली आहेस? सवाशीण आहेस ना तू? तुला हळदी कुंकू लावते, थांब तू जरा. आणि काकू त्या आशीर्वाद देतात की असंच तुमचं आंबटगोड नातं फुलू दे, तुमचा संसार व्यवस्थित मार्गी लागू दे. इकडे दुसरीकडे घरी सगळी जेवायला बसलेली असतात डायनिंग टेबलवरती. तेव्हाच रम्या तिथे येते. रम्या नंदिनीला म्हणते की काय गं नंदिनी, लक्षात आहे ना तुझ्या? फक्त 12 तास उरलेत आणि या 12 तासात तुला काय प्रूफ करायचं आहे हे तुला माहिती आहे ना? हे बघ नंदिनी, तुला शेवटचं सांगते, तू जर हे प्रूफ नाही करू शकलीस तर तुला हे घर सोडावं लागेल. आता वसवत्याला समजलेलं असतं की नंदिनी आता दीपकला भेटायला जाणार आहे. म्हणून वसवत्या नंदिनीच्या अगोदरच दीपकला जेलमध्ये भेटायला जाते आणि ती म्हणते, मला तुझी मदत हवी आहे. मी जे सांगेल तेच तुला करायचं आहे आणि यावेळी तू माझी मदत करणार आहेस. मालिकेच्या डेली एपिसोडसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.